ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत। यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक पीक पद्धतीची ओळख करून देण्यात येते। या अंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना मोगऱ्याच्या शेतीकडे वळवण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातंय। 3 एकर मोगरा पिकापासून त्यांना वार्षिक किमान 12 लाख रुपयांचा नफा मिळतोय। आज आपण त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी ठाणे जिल्ह्यातल्या कुर्जे गावी जाणार आहोत। ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज आहे। या समाजाचं जीवनमान उंचावण्यासाठी सरकारचे वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत। यातून अनेक आदिवासी शेतकऱ्यांना मोगरा शेतीसाठी प्रोत्साहन दिलं जातंय। नीरू आणि गोविंद धोडी हे दाम्पत्य गेल्या 7 वर्षांपासून 3 एकरांवर मोगऱ्याची शेती करताय। यापासून त्यांना चांगला नफा मिळतोय। स्टार्टिंगला जे मी लावलं 1000 झाडं लावलेली फक्त, त्या 1000 झाडांमधून मला वर्षाला 3 ते 4 लाख रुपये उत्पन्न मिळालं। त्यामुळे मी असं ठरवलं की अजून वाढवून आपलं उत्पन्न कसं 10-12 लाखापर्यंत जाईल, त्यासाठी मी 3 एकर पूर्ण मोगरा लागवड केली। आणि त्यापासून जे उत्पन्न मिळतं ते कशात मिळत नाही, म्हणून मोगरा हा मुख्य व्यवसाय आहे, तो मी मोगरा हा निवडला। नीरू आणि गोविंद धोडी यांनी 7 वर्षांपूर्वी 3 एकरांवर बेंगळूर वाणाच्या मोगऱ्याची लागवड केली। त्यांची शेती डोंगर उतारावर असल्यानं त्यांना मोगऱ्याचं बारमाही उत्पादन घेणं शक्य होतंय। याचा त्यांना भरपूर आर्थिक फायदा होतोय। मोगऱ्यापासून बारमाही उत्पादन मिळत असल्यानं धोडी दाम्पत्याची मोगरा शेती यशस्वी झाली आहे। कटिंग केल्यानंतर आम्ही तिची मशागत करतो। कटिंग केल्यानंतर त्याला शेणखत, स्टॅरियामिल 20-20-0 अशी मिक्स करून वर्षातून एकदाच खत त्याला लावतो। त्याच्यावर कटिंग केल्यावर कळी येते त्याला लहान, त्याला कळीवर आम्ही टॉनिक फवारतो, बूम फ्लॉवर म्हणून। धोडी यांनी 3 एकरात 7000 रोपांची लागवड केली आहे। याची वर्षात एक वेळी छाटणी होते। छाटणीनंतर वर्षभर फुलांचं उत्पादन सुरू होतं। उन्हाळ्यात त्यांना दररोज किमान 150 किलो फुलांचं उत्पादन मिळतं, तर पावसाळ्यात अवघं 20 ते 25 किलो फुलांचं उत्पादन मिळतं। तर फुलांची विक्री उन्हाळ्यात 100 ते 200 रुपये किलोनं होते आणि पावसाळ्यात हाच दर जवळपास 1200 रुपयांवर जातो। काढणी ही फार महत्त्वाची आहे। लवकर काढला तर लवकर मार्केटला जातं आणि 2 पैसे भाव रेट जो असतो तो चांगला मिळतो। तर मोगरा काढल्यानंतर जास्त निघाला तर आमची स्वतःची गाडी आहे, आम्ही गाडी भरून डायरेक्ट मार्केटला पाठवतो। कमी जर असला तर आम्ही बाईकने वगैरे विरारला नेऊन तिकडनं आम्ही त्या पद्धतीने मार्केटला पोहोचवतो। कारण मोगरा हा काढणे फार महत्त्वाचा आहे। काढला मोगरा हा कमीत कमी एक माणूस साधारणतः 3 ते 4-5 किलो फार तर काढू शकतं। तेवढे मजूर आपल्याला उपलब्ध लागतात। 20 मजूर असले तर मी पूर्ण 100, 150, 200 किलो काढू शकतो। कारण 4 वाजता वाडीत हॅलोजन असतात माझ्या पूर्ण वाडीत, आणि त्या हॅलोजनच्या उजेडावर मी पूर्ण मोगरा 7 वाजेपर्यंत काढतो। नीरू आणि गोविंद या आदिवासी दाम्पत्यानं आपल्या मोगरा शेतीत भरघोस उत्पादन आणि उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न केलाय। मोगऱ्याची शेती फायद्याची होण्यासाठी दोघंही भरपूर कष्ट करतात। त्यांच्या फुलांची विक्री मुंबईला दादरच्या फुल मार्केटमध्ये होते। गेल्या वर्षी त्यांना मोगरा विक्रीतनं वार्षिक 14 लाख रुपयांची कमाई झाली होती। यापैकी मजुरी, फवारणी आणि इतर खर्चाचे 2 लाख रुपये वगळता 12 लाखांचा निव्वळ नफा मिळाला होता। यंदा नफ्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे। अर्ध्या हेक्टरवरती त्यांना आम्ही मोगऱ्याची लागवडीचा लाभ दिला। त्याच्यानंतर वेळोवेळी त्यांना आम्ही लागवड कशी करावी, त्याच्यावरती त्याचं पाण्याचं नियोजन कसं करावं, त्याच्यानंतर कटिंग्स कशा करावे याबाबत त्यांना आम्ही वेळोवेळी आमचे श्री नाईक साहेब, मी स्वतः जाऊन त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। नीरू आणि गोविंद यांच्या कामाचा गौरव मुख्यमंत्र्यांनीही केलाय। शिरपूर इथं झालेल्या सिंचन परिषदेत मुख्यमंत्र्यांनी त्यांचा सत्कार केला। या शेतीच्या भरवशावर या दाम्पत्यानं आज गावात टोलेजंग घर बांधलंय। मोगरा शेतीमुळे त्यांचं जीवनमान उंचावलंय। आम्ही सकाळी उठून 4 वाजता येतो काळ्या खुडायला, आणि मार्केट चांगलं भेटावं म्हणून 6 वाजता पोहोचला पाहिजे म्हणून आम्ही 4 वाजता उठून काळ्या खुडतो। आणि कृषी अधिकारी आणि कलेक्टर येऊन बघून गेले। त्यांना असं वाटले का आदिवासी बाईने काहीतरी केलं असं, म्हणून आमचा सत्कार झाला मुख्यमंत्रीच्या हस्ते। मला अभिमान वाटला। ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज आहे। त्यांनी मुंबई ठाणे या शहरातल्या गरजा ओळखून पाण्याच्या उपलब्धतेनुसार भाजीपाला आणि फुलांची शेती करण्यावर भर दिला पाहिजे, जेणेकरून फायद्याची शेती करता येईल। या शेतकऱ्यांपुढे धोडी दाम्पत्याचं काम आदर्शवत आहे। फैयाद शेखसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, शहापूर।